या गोष्टी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला केल्या पाहिजेत, देवीची विशेष कृपा असते। भागवत पुराणानुसार जर एखाद्याला या दिवशी देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी केल्या पाहिजेत। यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळतोच, पण आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही। जाणून घेऊया त्यांच्याबद्दल। नवरात्री आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि अष्टमीच्या तारखेला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे। देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते। तिचा जन्म झाला तेव्हा ती 8 वर्षांची होती, म्हणूनच नवरात्रीच्या 8व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते। तिच्या भक्तांसाठी ती अन्नपूर्णाचे रूप आहे। ती संपत्ती आणि सुख समृद्धी, शांतीची प्रमुख देवता आहे। देवीला गंगाजल टाकून स्नान घालावे। अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला गंगाजलाने स्नान करावे, कारण गंगेमध्ये स्नान केल्यानेच देवीला गौर रंग प्राप्त झाला होता, अशी आख्यायिका आहे। कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा भगवान शिव माता पार्वतीवर प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले। देवीने गंगेत आंघोळ करताच तिचे एक रूप काळ्या रंगाने प्रकट झाले, ज्याला कौशिकी आणि दुसऱ्या स्वरूपाला महागौरी असे म्हटले गेले। म्हणून या तिथीला देवी दुर्गाला गंगाजलाने स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते। असे केल्याने दुर्गा मातेची विशेष कृपा प्राप्त होते। अष्टमीला कन्या पूजा। अष्टमी तिथीला कन्या पूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते। असे मानले जाते की घरात फक्त देवी मुलीच्या रूपात येते, म्हणून भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि शिरा, हरभरा भाजी, पुरी किंवा पुरणपोळी खीर अर्पण केली पाहिजे। असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते। या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात। असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते। देवीला ही वस्तू भेट द्या। अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण कराव्यात, नंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला द्या। असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो, तिच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते। दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही 16 शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात। दुर्गा सप्तशतीचे पठण। जर तुम्ही नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नसाल तर अष्टमीच्या तिथीला दुर्गा सप्तशतीचे सर्वोत्तम पाठ वाचणे खूप फायदेशीर मानले जाते। दुर्गा सप्तशतीचे हे पाठ देवी महासरस्वतीचे असल्याचे मानले जाते। यामध्ये महासरस्वतीची स्तुती 9व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आली आहे, जी महाकाली आणि महालक्ष्मीपेक्षा अधिक सिद्ध करते। असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीच्या 8व्या दिवशी या पाठाचे पठण केल्याने अन्न, संपत्ती, कीर्ती इत्यादी मिळतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। हे देवीला अर्पण करा। अष्टमीच्या दिवशी माता दुर्गाला मिठाई अर्पण करून गरिबांमध्ये वाटली पाहिजे। असे केल्याने देवीची अमर्याद कृपा असते आणि जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते। देवी नेहमी त्या गोष्टींमध्ये आनंदी असते, ज्या समान प्रमाणात वाटल्या जातात। म्हणूनच प्रत्येक ठिकाणी देवीचा प्रसाद मिळावा म्हणून देवीचे भंडारे सर्वत्र होतात। या दिवशी ही गोष्ट करा। जर तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता येत नसेल तर तुम्ही अष्टमी तिथीला नक्कीच उपवास करावा। असे मानले जाते की पहिल्या आणि 8व्या दिवशी उपवास केल्याने संपूर्ण 9 दिवस उपवास केल्याचा परिणाम मिळतो। शक्य असल्यास अष्टमी तिथीच्या रात्री आईचे जागरणही करावे आणि त्याचवेळी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे। असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते आणि आर्थिक समस्यांपासून व्यक्तीला स्वातंत्र्य मिळते।